हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज मला भाजी करायचा कंटाळा आला. मग मी विचार केला, चला टमाटरची चटणी बनवून घेऊया. पण टमाटरची चटणी खाऊन पण तर बोर झालेत ना सगळेजण. मग विचार केला त्याऐवजी काय केलं पाहिजे. टमाटरला काहीतरी ट्विस्ट दिला पाहिजे, जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि नवीन डिश पण ट्राय करायला मिळेल. चला तर मग बनवूया टमाटरपासून नवीन डिश. त्यासाठी आपल्याला लागणार आहे टमाटर, सांबार, लसूण, मिरची, हिरवी मिरची, सम बेसिक मसाले आणि मग आपली डिश होणार तयार. चला तर मग बनवूया टमाटरपासून नवीन डिश. लेट्स गो. आता आपण टमाटर पहिले भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. तर आपण 3 ते 4 टमाटर घेऊ, त्याचे 2 काप करून त्याला भाजायला ठेवू. ठीक आहे, असे हे काप करायचे. सोबत त्याचे आपल्याला लसूण पण टाकायचं आहे आणि यांचा वास घेऊन बघून घ्यायचं आहे, आंबट तर नाही आहे. ठीक आहे, पुरे आहे एवढे. त्यानंतर याच्यासोबत आपल्याला लसूण टाकायचं आहे. पहिले मी पॅनमध्ये ऑइल घालून घेते आणि हे ऑइल आपण थोडंसं घालायचं, खूप घालायची गरज नाही, दाखवतो मी तुम्हाला. त्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण टाकून त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ऑइल घातलेले आपण पॅनमध्ये बघा. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे कापलेले टमाटर. ते तोपर्यंत होऊन जायचं जोपर्यंत त्याची स्किन निघणार नाही, तोपर्यंत त्यांना होऊ द्यायचं आहे. असंच घालायचं आपल्याला लसणाचा काही कळला. फ्लेवरसाठी फक्त नंतर ते फ्लेवर म्हणजे त्याचा उग्र वास येतो. लसूणच वापरून त्यात आपल्याला हिरवी मिरची पण घालायची, 2 ते 3 हिरव्या मिरच्या होऊ द्यायचं आहे. स्किन निघते आहे म्हणजे हे झालेले आहे. आता यांना थंड होऊ द्यायचं, मग यांना ग्राइंड करायचं. तर 5 ते 10 मिनिटं यांना थंड व्हायला लागेल. यात आपल्याला घालायचं आहे करी लिव्स, मिंट. सांबार मी चॉप्ड करूनच घालणार आहे, मला चॉप्ड केलेलाच आवडतो. आणि कांदा पण चॉप्ड करून घालायचा आहे. त्यात घालायची आपल्याला लाल मिर्च 2 ते 3, थोडं जिरं, आणि या सगळ्यांना आपल्याला ग्राइंड करून काढायचं. ठीक आहे, आता या सगळ्यांना आपल्याला ग्राइंड करून पेस्ट करून काढायची. तर हे आपलं ग्राइंड झालेलं आहे बघा. ठीक आहे, आत्ता आहे खरा टेस्ट. आता तुम्हाला वाटेल मी याला तडका देईल, काय बनवेल, चटणी बनवेल, तर बिलकुल नाही. आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ. येस, ऑफकोर्स तुम्ही बरोबर समजले. याचे करायचे आपल्याला पराठे, आणि तेही थोडं आणखी बेसिक मसाले टाकू. चला तर बनवूया पराठे टमाटरचे. आपण घेतले आहे काही बेसिक मसाले, हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जिरा पावडर. हे सगळं याच्यात घालायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये आपण चॉप्ड ओनियन आणि कांदा घालणार आहोत. चॉप्ड कांदा, आणि आपण याच्यामध्ये चॉप्ड सांबार घालणार आहोत. ठीक आहे, आणि आता या सगळ्या मिश्रणाला यानी भिजवणार आहे. या टमाटरच्या प्युरीनी आपण हे सगळं मिश्रण भिजवणार आहोत. चला आता मग आपण डो तयार करू. डो झाला आहे रेडी. आता याला आपण रेस्ट करायला ठेवू 5 मिनिटं.
तर आता आपला डो झाला आहे रेस्ट करून. आता आपल्याला छोटे छोटे पराठे तयार करायचे. आपला पराठा झाला आहे रेडी. आता आपण तावा पण झालेला आहे गरम. आता याच्यावरती घालायचं आपल्याला पराठा. ठीक आहे. आपला डो एका साईडने झालेला आपण परतून घेतला आहे. आता आपल्याला घालायचं आहे ऑइल याच्यावरती. अशा पद्धतीने आपला झाला आहे पराठा रेडी. टमॅटो पराठा. आता याला आपण सर्व करूया. आता दोन्हीकडनं झालेला फुल कमी असते छान. याला भाजीची गरज नाही बिलकुल, बिकॉज याच्यामध्ये सगळे मसालेही पडलेले आहेत आणि याच्यामध्ये टमाटर पण आहे. त्याच्यामुळे हा असाही सर्व केला आणि असाही खाल्ला तरी 3-4 पराठे तुम्ही इझिली खाऊ शकता. आणि याला जर सर्व करायचंच असेल तर ऑब्वियसली सगळे पराठे दहीसोबत कॉम्प्लिमेंट करतात. तर ऑब्वियसली दहीसोबत तुम्ही याला सर्व करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. तर अशा पद्धतीने आपले पराठे झाले रेडी. आपण याला सर्व करूया हिरवी मिरचीचा ठेचा आणि सॉस. बाय.